नमस्कार. आज आपण गोंदेनगर येथे वास्तुकर्म करण्यासाठी आलेले आहे. आमचे मित्र प्रशांतजी वाबळे यांची वास्तू आज आपण केलेली आहे. बरेचशा जणांचं मी वास्तू करताना कन्फ्युजन असतं आणि ह्या ठिकाणी त्याची प्रचिती आलेली आहे. बऱ्याचशा क्लायंटचं कन्फ्युजन असं असतं की वास्तू करताना की ही ईशान्य दिशा आहे. तुम्ही या ठिकाणी ग्रेडिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता की वास्तुशास्त्रानुसार ग्रेडिंग करणं आणि नॉर्थचे अलाइनमेंट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता नॉर्थ ही 15 डिग्री टिल्ट आहे, म्हणजे ह्या बाजूला सरकली आहे. आणि ह्या मित्रांना आमच्या असं वाटत होतं की ह्या ठिकाणी नॉर्थ ईस्टला टॉयलेट येते, पण ॲज ॲक्च्युअल या ठिकाणी तुम्ही बघितलं असतं तर ईस्ट डायरेक्शनला, कारण नॉर्थ सरकल्यामुळे ईस्ट डायरेक्शनला टॉयलेट आलेलं आहे. आणि जे बाथरूम होतं हे नॉर्थ ईस्टला तुम्ही बघू शकता ग्रेडिंगमध्ये नॉर्थ ईस्टला बाथरूम आलेलं आहे. तर हे टॉयलेट ते इथं शिफ्ट करणार होते, पण जसं मला वास्तुकर्म करण्यासाठी बोलवलं आणि मी हे ग्रेडिंग केलं त्यानंतर त्यांना सांगितलं की हे पहिलं जे टॉयलेट आहे हे व्यवस्थित आहे आणि त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट करू आणि ॲज इट इज बाथरूम तिथं ठेवला आणि त्या ठिकाणी आपण वास्तुकर्म केलेलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वास्तुशास्त्रानुसार आपण सर्व कर्म केलेलं आहे. तर या ठिकाणी ब्रह्मनाभी अध्याय देखील केला आहे, नॉर्थ वेस्ट दिशा केलेली आहे, उत्तर दिशा ऍक्टिव्ह केलेली आहे आणि इकडे आग्नेय दिशा पण तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आग्नेय दिशा पण ऍक्टिव्ह केलेली आहे. आणि ही जी कॉमन वॉल होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कारण हे दोघांची कॉमन वॉल असल्याने आपण पूर्ण कॉपर वायर डिमार्केशन या ठिकाणी पूर्ण प्लॉटला केलेलं आहे कॉपर पट्टी टाकून. आणि तसेच हे ईस्ट डायरेक्शनला येणारं टॉयलेट काही स्टील टाकून पिरामिड टाकून आपण या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रीटमेंट केलेलं आहे. आणि तसेच या ईशान्य दिशेला येणारं जे बाथरूम आहे ते सुद्धा आपण हेलेक्स आणि बाकीच्या कॉपर स्ट्रीप टाकून ट्रीटमेंट केलेलं आहे. तर हे वास्तू केल्यानंतर ना त्याची एनर्जी कितीतरी पटीने वाढवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार भू ऊर्जाला 70% रोल असतो आणि अलाइनमेंटला 30% रोल असतो. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की तसंच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की उमरापट्टी अध्याय देखील आपण केलेला आहे. या ठिकाणी आपण अष्टकमल दलपत्रक टाकून छान असा उमरा देखील बनवून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी खाली कॉपर वायर साठी जागा ठेवलेली आहे अलाइनमेंट करून. आणि नवरत्न अध्याय आणि वास्तु षष्टीकर्म देखील केलेलं आहे. तर आपण प्रशांतजींना बोलू आणि तुम्हाला वास्तू केल्यानंतर काय वाटलं तुम्ही मला सांगा. वास्तू केल्यानंतर आम्हाला अतिशय छान वाटलं. आमचे मित्र आचार्य मंगेशजी काळे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हे सगळे वास्तू केलेली आहे, कर्म केलेले आहे. अतिशय छान पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यानुसार सगळं अगदी त्यांनी घराच्या व्हिजिटपासून जे योग्य दिशा दाखवली आम्हाला ती अतिशय सुंदर झालेली आहे. आणि याचे निश्चितच आम्हाला बेनिफिट्स मिळतील याबद्दल काही शंका नाहीये. मी आचार्य मंगेशजी काळे यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. तुम्हाला निश्चितच या ठिकाणी फळ राहणार नाही, कारण तुम्ही या ठिकाणी बघू शकता यांची पत्रिका जे ऍस्ट्रोवास्तू आपण म्हणतो या ऍस्ट्रोवास्तूनुसार यांच्या पत्रिकेमध्ये लग्न हे सिंह लग्न आहे आणि सिंह लग्नाची पूर्व दिशा ही अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणून पूर्वेला त्यांचे टॉयलेट आले होते आणि त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर निश्चितच त्यांना या दिशेकडनं चांगली प्राप्ती होईल आणि चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर लवकरात लवकर ह्यांना चांगलं फळ मिळावे असं भगवंताचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.